हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप यू ऑल आर डुईंग ग्रेट. सो माझ्या US लाईफ विथ प्रशाली या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सो आता आम्ही आलो आहोत मार्टल बीचच्या एका नवीन पॉईंटवर, जिथे बघण्यासाठी खूप छान गोष्टी आहेत. सो इथे माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल की खूप साऱ्या फन ॲक्टिव्हिटीज आहेत आणि एका साईडला आहे संपूर्ण समुद्र. सो छान असं समुद्राच्या किनारी हँगआउट करण्यासाठी आणि हा पाथवे बनवलेला आहे. सो इथे बसण्यासाठी पण जागा दिलेल्या आहेत. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत आणि खूप सारे शॉपिंग स्टोअर्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत. सो एक लाईनमध्ये सगळे आपण बघणार आहोत. सो चला. या साईडला बघा, खूप मोठा आणि छान असा समुद्र आहे. आज वातावरण थोडं छान आहे. खूप इकडे थंडी चालू आहे. कधी मायनसमध्ये पण टेम्परेचर जातं, पण लकीली आजचा दिवस खूप छान आहे. वातावरण पण थंड आहे, पण ऊन जास्त असल्यामुळे जास्त थंडी जाणवत नाहीये. तर चला आता आपण इकडे जाऊया, बघूया काय काय गोष्टी आहेत. सो इथे पाठीमागे बघा, ह्यांनी समुद्राच्या वाळूचा ग्राउंड बनवलेला आहे. समोरच समुद्र आहे, तिकडे स्पेस पण खूप आहे. स्टील त्यांनी इथे असं ग्राउंड बनवलेलं आहे, जेणेकरून आपण ग्रुपमध्ये आलो किंवा किड्सना घेऊन आलो तर सेफर साईड म्हणून इथे खेळू शकतो. कधी कधी समुद्रावरती जाणं पॉसिबल नसतं, सो समुद्राच्या वाळूचं फील घेण्यासाठी यांनी इथे छान असं ग्राउंड बनवलेलं आहे. सो इथे बघा, किती छान असं सिटिंग प्लेस बनवलेलं आहे. बीचवर खाली जायचं असेल तर इकडून यांनी रस्ता दिलेला आहे आणि या साईडला आहे सगळे रेस्टॉरंट्स. सो आता हे सगळे बीच रेस्टॉरंट्स आहेत. अमेरिकेतील सगळ्याच रेस्टॉरंटमध्ये नॉनव्हेज फूड भेटतं, त्यामुळे व्हेजिटेरियन लोकांचे खरंच खूप जास्त इथे हाल होतात. आणि इथे हा असा कासवांचा स्टॅच्यू बनवलेला आहे. अशा भरपूर गोष्टी आहेत इथे बघण्यासारख्या. सो मी सगळ्या तुमच्यासोबत शेअर करेन. इथेच मला एक स्टोअर भेटला आहे, जनरल स्टोअर. ते गिफ्ट वगैरे घेण्यासाठी आपण जाऊ शकतो. बघूया आतमध्ये काही छान असे गिफ्ट देण्यासाठी किंवा एक आठवण म्हणून घेण्यासाठी गोष्टी भेटतात का. सो चला. बीचचं सामान आहे सगळं. सो इथे घेण्यासाठी भरपूर छान छान गोष्टी आहेत आणि स्पेशली डेकोरेशनच्या वस्तू खूप सुंदर आणि छान आहेत. सो इथे तुम्ही बघू शकता, युनिक शेपचे इकडचे समुद्रा रिलेटेड जे आपण घेऊ शकतो गिफ्ट ते आहेत आणि किती क्यूट आहेत बघा. आणि याची प्राईस वगैरे विचाराल तर डिफरंट आहे. काही वस्तू $30च्या आहेत, काही $40च्या आहेत. हा फ्लेमिंगो आहे, हा $70चा आहे. त्यानंतर हा एक शार्क आहे जो वुडनपासून बनवलेला आहे, तर हा $70चा आहे. आणि त्यानंतर इथे खूप छान असं मला कासव भेटलं, तर वुडनपासून बनवलेलं आहे, ते $120चा आहे. सो थोड्याफार इथे मला गिफ्टच्या वस्तू कॉस्टली वाटल्या. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. सो इथे मार्टल बीचवर खूप असे युनिक अट्रॅक्शन पॉईंट्स बनवलेले आहेत. एक ठराविक डिस्टन्स नंतर एक खूप छान अशी क्रिएटिव्हिटी बघायला भेटते आणि तिथे आपण फोटो काढू शकतो किंवा आपण टाइम स्पेंड करू शकतो. बघा, थोड्या डिस्टन्सवर बीचला अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी असे छान असे स्टॅच्यूज बनवलेले आहेत. वेगवेगळी थीम वापरलेली आहे, जी खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात आणि लोकांना फोटो काढण्यासाठी पण हा एक छान असा ऑप्शन आहे. आणि पाठीमागे आहे पूर्ण बीच. सो चला आता आपण त्या साईडला जाऊया. इथे गिफ्ट शॉप भेटला आहे मला सेकंड. सो हे पण बघूया कसं आहे. चला. छान छान आहेत ना. या गिफ्ट शॉपमध्ये आल्यानंतर मला खूप भारी वाटलं, कारण इथे एवढ्या गोष्टी आहेत घेण्यासारख्या आणि खूप छान, खूप सुंदर असे डेकोरेशन पीस आहेत. इथे ही मरमेड बघा किती सुंदर आहे आणि याच्यामध्ये भरपूर व्हरायटीज आहेत. पण हे शॉप इथलं मार्टल बीचवरचा सर्वात फेमस शॉप आहे आणि हे खूप मोठं शॉप आहे. मी तुम्हाला पुढे थोड्या गोष्टी दाखवेनच. आणि इथे हे शंख बघा कसे आहेत, खूप मोठे, खूप सुंदर. म्हणजे मी आतापर्यंत रिअलमध्ये असे शंख फार कमी बघितले आहेत, आपल्याकडे फार कमी बघायला भेटतात.
पण इथे एवढ्या व्हरायटीचे मला शंख बघायला भेटले, अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत. हे बघा, हे सगळे शंख आहेत आणि आणि ह्या शंखची प्राईस वगैरे पण मला खूप छान वाटली. असं मला वाटलं होतं की फार एक्सपेन्सिव्ह असतील, पण कंपॅरेटिव्हली तेवढे एक्सपेन्सिव्ह नाही आहेत, घेण्यासारखे आहेत. आणि शंख शिंपल्यांपासून बनवलेलं डेकोरेशनच्या वस्तू पण भरपूर आहेत इथे. गिफ्ट देण्यासाठी असं गिफ्ट बॉक्स पण आहे, जो आपण गिफ्ट देऊ शकतो. सो खूप छान आहेत गोष्टी. चला बघूया आपण अजून काय काय आहे. सगळं बघून झाल्यानंतर फायनली मी डिसाईड करेन की एक्झॅक्टली काय घ्यायचं आहे. सो तुम्ही इथे बघू शकता की गिफ्ट्समध्ये किती व्हरायटी आहे, डेकोरेशनचे किती ऑप्शन्स इथे आहेत. सो हे सगळं बघितल्यानंतर आता मला थोडं कन्फ्युजन झालं आहे की एक्झॅक्टली काय घ्यायचं इथून. कारण इथे इतक्या सगळ्या गोष्टी आहेत आणि सगळ्याच फार सुंदर आणि खूप छान आहेत. असं बघताना वाटत आहे की आपण सगळ्याच वस्तू घरी घेऊन जाऊ. आता मी दुसऱ्या सेक्शनमध्ये आली आहे आणि इथे पण बघा भरपूर छान सुंदर अशा गोष्टी आहेत. आणि हा बघा कॅप्टन, जो मी तुम्हाला एक शो दाखवला होता ऑलरेडी, मार्टल बीचचा पायरेट शो, त्याच्यामध्ये असे कॅप्टन्स होते. सो त्यांचे पण इथं स्टॅच्यूज लावलेले आहेत. सो मस्त आहे इथे, म्हणजे भरपूर तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत की इथे किती व्हरायटी आहे. इथे फिरायला आल्यानंतर जर आपण सर्च केलं की फेमस टुरिस्ट स्पॉट कोणकोणते आहेत, तर ह्या स्टोअरचं नाव नक्कीच येतं. कारण हा खूप मोठं स्टोअर आहे, 3-4 मजली स्टोअर आहे. सो हे बाहेरून कसं दिसतं हे पण मी तुम्हाला दाखवेन. आणि याच्यामध्ये खूप छान, खूप भारी, खूप ट्रॅडिशनल अशा गोष्टी विकण्यासाठी आहेत. आणि हे खूप फेमस आहे, म्हणजे लोकं फक्त हे स्टोअर बघण्यासाठी ह्या स्टोअरमध्ये येतात. सो मला इथे एक पीस भेटलेला आहे, जो मला खूप आवडला. ओरिजिनल शिंपल्यांपासून बनवलेला आहे, छोटा आहे, क्यूट आहे. मला गिफ्ट देण्यासाठी हवा आहे. इकडचे आमचे अमेरिकन फॅमिली फ्रेंड्स आहेत, त्यांना देण्यासाठी मी हा घेत आहे. स्वतःसाठी बऱ्यापैकी मी गोष्टी ऑलरेडी घेतलेल्या आहेत. सो मी आता फक्त गिफ्ट म्हणून देण्यासाठी गोष्टी बघत आहे. सो हे मला छान वाटलं, घरात लटकवू शकतात आणि याच्यामधून आवाज पण छान येतो शंख शिंपल्यांचा. तो एक घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मला इथे एक बोट भेटली आहे, जी ओरिजिनल शंख आणि शिंपल्यांपासून बनवलेली आहे. सो मी एक स्वतःला घेत आहे आणि एक गिफ्ट म्हणून देण्यासाठीही घेत आहे. सो याची प्राईस मला भेटली आहे, एक भेटला आहे जे झुंबरसारखं आहे, ते मला $35 भेटलेलं आहे. आणि ही जी बोट आहे ही मला $25 भेटली आहे. आणि हे बघा, हे कसलं डेकोरेशन पीस आहे. याच्यामध्ये ड्रिंकची बॉटल आहे आणि ते डक आहेत, ते पीत आहेत असं दाखवलेलं आहे. खूप छान युनिक असे डेकोरेशन पीस आहेत इथे. स्टोअर खूप मोठं आहे. आणि इकडे बघा शार्क, आणि या शार्कची किंमत बघा, हा छोटावाला आहे तो 1.9 म्हणजे $1600 आहे. तर कमीत कमी $3-4 हजार असेल. म्हणजे जवळपास 3-3.5 लाखापेक्षाही जास्त महाग असेल हा. तर हा बघा वुडन सेक्शन मध्ये आलेला आहोत आणि सगळ्या वुडन पासून बनवलेल्या गोष्टी आहेत इथे. आणि किती छान बघा, ते टर्टल किती मस्त बनवलेलं आहे. त्यानंतर हा ब्रेंच पण मला फार छान वाटला. ओरिजिनल एकदम ओरिजिनल वस्तूपासून बनवलेलं आहे, ओरिजिनल कापसाच्या ह्याच्यापासून बनवलेलं आहे, झाडापासून. तर हे बघा फ्लामिंगोज. तर हे आपल्याकडे येतात थंडीमध्ये, हे मायग्रेट होतात भारतामध्ये. आणि किती छान आहे बघा हे डेकोरेशन पीस. आणि ह्याच्यामध्ये भरपूर हँग आउट करतात असे आहेत. याची प्राइस आहे $40. आणि तो आतमध्ये तर बघा दारूची बॉटल घेऊन बसलेला आहे. शॉपिंग करण्यासाठी हे स्टोअर खूप छान आहे. खूप छान व्हरायटीच्या गोष्टी आहेत. आणि 3 ते 4 फ्लोअर स्टोअर आहे हे.
आम्ही आता फक्त 2 फ्लोअर पाहिले, पण आता आमच्याकडे तेवढा वेळ नाहीये वर जाण्यासाठी आणि खालच्या फ्लोअरला जाण्यासाठी. तर आणि आम्हाला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या ऑलमोस्ट भेटलेल्या आहेत. तर चला आता आपण बाहेर जाऊया. सो हे बाहेरून बघा, हे स्टोअर असं आहे जे आपण आतमध्ये गेलो होतो आता. तर हे फार मोठं आहे. सो जस्ट आम्ही शॉपिंग करून बाहेर आलो आहोत आणि हे मी माझ्या फ्रेंड्सना देण्यासाठी घेतलेल्या गोष्टी आहेत. सो चला आता पुढे बघूया अजून काय काय आहे. थँक्यू सो मच डिअर. सो आता आम्ही स्कायव्हीलच्या इथे आलेलो आहोत आणि इथे बघा ह्याच्या आतमध्ये भरपूर गोष्टी आहेत बघण्यासारख्या आणि फन एन्जॉय करण्यासारख्या. पण आता सध्या ते बंद आहे, मे बी थंडीमुळे बंद असेल. आणि याच्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर ॲटलिस्ट 3 ते 4 तास हवेत, कारण त्याच्या आतमध्ये भरपूर ॲक्टिव्हिटी आहेत आणि खूप सारे फन आहेत आणि लहान मुलांना एन्जॉय करण्यासाठी खूप मस्त आहे आतमध्ये. डाऊनटाऊनमध्ये आपण आलो आहोत. मगापासून आपण सगळं त्या साईडचा एरिया फिरलो. त्या साईडला समुद्र वगैरे आहे आणि आता आपण सिटीच्या मेन रोड वरती आलो आहोत. सो हा मेन सिटी रोड आहे आणि या साईडला बी स्टोअर्स, रेस्टॉरंट, शॉपिंग स्टोअर सगळे आहेत. आपण त्या साईडून आलो. सो जे काही मोठे स्टोअर्स आहेत ते या साईडला स्टार्ट होतात, त्या साईडला एंड होतात. सो असं पूर्ण मोठे मोठे स्टोअर्स आहेत आणि ते एवढे मोठे स्टोअर्स आहेत ना की आपण फिरून कंटाळतो आणि बाहेर निघतो. शॉपिंग करण्यासाठी इथे खूप छान ऑप्शन्स आहेत. त्या साईडला बघा हे व्हील्स काय आहे आणि इकडे लोक मस्त फिरत आहेत आणि रोड वगैरे किती छान मेंटेन केलेलं आहे. इथे खूप छान छान युनिक युनिक स्टोअर्स आहेत. तर आम्ही थोडेफार बघत आहोत. सो आता ह्या साईडला आपण जाऊया. तर चला. सो या एरियामध्ये भरपूर शॉपिंग स्टोअर्स आहेत, पण आम्ही प्रत्येक स्टोअरमध्ये नाही गेलो आणि इथे इंडोर ॲक्टिव्हिटीज पण भरपूर आहेत. सो जेवढ्या पॉसिबल होत्या गोष्टी तेवढ्या मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केल्या. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय.